आदित्य उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवा सेनेचे प्रमुख आणि वरळी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 13 जून 1990 रोजी मुंबईत जन्मलेले आदित्य हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ठाकरे कुटुंबाचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि आदित्य यांनी हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे राजकीय प्रवास, पर्यावरणीय कार्य, शिक्षण, क्रीडा आणि युवा नेतृत्व यांमुळे ते महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. 2019 मध्ये वरळीमधून विधानसभा निवडणूक जिंकून ते ठाकरे कुटुंबातील पहिले थेट निवडणूक लढणारे आणि जिंकणारे नेते ठरले. 2024च्या निवडणुकीतही त्यांनी वरळी येथून पुन्हा विजय मिळवला आणि आज 2025 मध्ये ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चेहरा आहेत. आदित्य ठाकरे यांचा जन्म 13 जून 1990 रोजी मुंबईच्या एका प्रभावशाली आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय कुटुंबात झाला. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष आणि 2019 ते 2022 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची आई रश्मी ठाकरे या एक यशस्वी उद्योजिका असून त्या कुटुंबाच्या सामाजिक आणि व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. आदित्य यांचा धाकटा भाऊ तेजस ठाकरे हा वन्यजीव संशोधक आहेत आणि राजकारणापासून दूर राहतो. ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा हा बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू होतो. 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ म्हणून उदयास आली आणि नंतर ती एक राष्ट्रीय स्तरावरील राजकीय शक्ती बनली. बाळासाहेबांचा परिश्मा, त्यांचे प्रभावी भाषण आणि मराठी अस्मितेची जाणीव यांनी आदित्य यांच्या बालमनावर खोलवर परिणाम केला. आदित्य यांचे बालपण मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानात गेले, जे केवळ एक घर नसून शिवसेनेचे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. मातोश्री तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण, कार्यकर्त्यांच्या भेटी आणि राजकीय चर्चा यांचा थेट अनुभव आदित्य यांना मिळाला. बाळासाहेब हे केवळ राजकारणी नव्हते, तर एक कुशल कार्टूनिस्ट आणि सांस्कृतिक प्रतीक होते. त्यांच्या मार्मिक या नियतकालिकातून त्यांनी मराठी माणसाच्या हक्काचा आवाज उठवला. आदित्य यांना लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विनोदी आणि आक्रमक शैलीतून प्रेरणा मिळाली. रश्मी ठाकरे यांनी आदित्य यांचे संगोपन, प्रेम आणि शिस्त यांच्या संतुलन केले. त्यांना सामाजिक जबाबदारी, मराठी संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव लहानपणापासूनच दिली गेली. तेजस यांच्यासोबत त्यांचे बालपण, खेळ, अभ्यास आणि कौटुंबिक चर्चांनी भरलेले होते. बाळासाहेब यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले, ज्याने आदित्य यांच्यावर खोलवर परिणाम केला. यामुळे त्यांना लहान वयातच कुटुंब आणि पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा दिली. मुंबईच्या वेगवान जीवनात ठाकरे कुटुंबाने आदित्य यांना एक सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण दिले. त्यांच्या बालपणात गणेशोत्सव, दहीहंडी आणि शिवजयंतीसारख्या सांस्कृतिक उत्सवाचा विशेष प्रभाव होता. या उत्सवामुळे त्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाशी जोडले गेले. बाळासाहेब यांच्या सभांना उपस्थित राहून आदित्य यांनी राजकीय भाषण, कला आणि जनसंपर्क यांचे धडे घेतले. त्यांच्या बालपणातच त्यांना मराठी अस्मितेची जाणीव झाली, जी नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसून आली. कुटुंबातील राजकीय भेदभाव, विशेषतः राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्थापनेमुळे आदित्य यांच्या बालपणात काही तणाव निर्माण झाले. तरीही उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाला एकत्र ठेवले आणि आदित्य यांना राजकीय आणि वैयक्तिक जीवनात संतुलन शिकवले. आदित्य यांचे बालपण केवळ राजकीय वातावरणातच गेले नाही, तर त्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचा प्रभाव मिळाला. मातोश्री येथे येणारे अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा संपर्क आला. यामुळे त्यांना लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांबाबत संवेदनशीलता आली. बाळासाहेब यांच्या कथांनी आणि त्यांच्या मराठी माणसाच्या हक्कांसाठीच्या लढ्याने आदित्य यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या आजोबांनी त्यांना मराठी संस्कृती, इतिहास आणि सामाजिक न्याय याबाबत शिकवले. रश्मी ठाकरे यांनी त्यांना सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाची मूल्ये शिकवली, ज्याचा प्रभाव त्यांच्या पुढील आयुष्यात दिसून आला. तेजस यांच्यासोबत त्यांचे नाते मैत्रीपूर्ण आणि सहाय्यक होते, ज्याने त्यांना भावनिक आधार दिला. या सर्व अनुभवांनी आदित्य यांना एक संवेदनशील, प्रेरित आणि जबाबदार व्यक्तिमत्व बनवले, जे नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसून आले. आदित्य ठाकरे यांचे शिक्षण मुंबईतील काही सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये झाले. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल माहीम येथे पूर्ण केले. ही शाळा मुंबईतील एक प्रतिष्ठित ख्रिश्चन अल्पसंख्यक शाळा आहे,
जिथे त्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये त्यांना शिस्त, नेतृत्व आणि आधुनिक शिक्षणाचा पाया दिला. शाळेत त्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना खेळाची आवड होती आणि ते शाळेच्या फुटबॉल आणि क्रिकेट संघात सहभागी होते. शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या मेहनती आणि संवेदनशील स्वभावाची प्रशंसा केली. त्यांनी शालेय जीवनात वादविवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, ज्याने त्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित झाले. 11वी आणि 12वीसाठी त्यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बांद्रा येथे प्रवेश घेतला. ही शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणासाठी ओळखली जाते आणि इथे आदित्य यांना जागतिक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली. या शाळेत त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले आणि त्यांचा अभ्यास उत्कृष्ट होता. धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये त्यांना जागतिक मुद्द्यांवर विचार करण्याची संधी मिळाली, ज्याने त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला. येथे त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर प्रकल्प केले, जे नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उपयुक्त ठरले. शाळेतील सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवले. पदवी शिक्षणासाठी त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज फोर्ट मुंबई येथे प्रवेश घेतला. तिथे त्यांनी इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. सेंट झेवियर्स ही मुंबईतील एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्था आहे, जिथे त्यांना इतिहास, संस्कृती आणि सामाजिक चळवळींचा सखोल अभ्यास करता आला. इतिहासाच्या अभ्यासाने त्यांना मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती मिळाली. हे शिक्षण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उपयुक्त ठरले, कारण शिवसेनेचा पारा मराठी अस्मितेवर आधारित आहे. सेंट झेवियर्समधील विद्यार्थी जीवनात आदित्य यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी कॉलेजच्या साहित्यिक आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्याने त्यांचे भाषण कौशल्य विकसित झाले. त्यांनी कॉलेजच्या सांस्कृतिक उत्सवात सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांना मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेची जाणीव झाली. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी किशनचंद चेतना कॉलेज तसेच कॉलेज चर्चगेट मुंबई येथे LLB पदवी प्राप्त केली. कायद्याचा अभ्यास त्यांना राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर तर्कशुद्ध दृष्टिकोन देणारा ठरला. कायद्याच्या शिक्षणाने त्यांना संविधान, सामाजिक न्याय आणि प्रशासकीय कायद्याची समज दिली, जी नंतर मंत्रिपदाच्या दरम्यान उपयुक्त ठरली. तसेच कॉलेजमध्ये त्यांनी कायद्याच्या प्रात्यक्षिक पैलूवर लक्ष केंद्रित केले आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर संशोधन केले. शिक्षणादरम्यान आदित्य यांनी स्वतःला एक मेहनती आणि संवेदनशील विद्यार्थी म्हणून सिद्ध केले. त्यांनी कधीही कुटुंबाच्या राजकीय वारसाचा गैरफायदा घेतला नाही आणि त्यांचे यश त्यांच्या मेहनतीवर आधारित होते. 2010 पर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिक्षणाने त्यांना एक प्रगतिशील आणि सुशिक्षित नेते बनवले, जे पर्यावरण, शिक्षण आणि क्रीडा यांसारख्या आधुनिक मुद्द्यांवर बोलू शकतात. आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवेश हा त्यांच्या कुटुंबाच्या वारसाशी जोडला, पण त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. 2010 मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना युवा सेनेचे प्रमुख म्हणून नेमले. युवा सेना ही शिवसेनेची युवा शाखा आहे, जी युवकांना राजकारणात आणणे आणि सामाजिक चळवळीमध्ये सहभागी करण्यासाठी कार्यरत आहे. आदित्य यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची व्याप्ती वाढली आणि ती मुंबईपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांपर्यंत पसरली. त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून रोजगार, शिक्षण आणि पर्यावरण यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. युवा सेनेच्या अनेक शाखा स्थापन झाल्या आणि त्यांनी युवकांना शिवसेनेच्या विचारसरणीशी जोडले. आदित्य यांनी युवा सेनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले, ज्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि शिक्षण जागृती मोहीम यांचा समावेश होता. 2010 मध्ये आदित्य यांनी एका वादग्रस्त आंदोलनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात रोहन मिस्त्री यांच्या सच्चा जर्नी या कादंबरीचा समावेश झाला. आदित्य यांनी या पुस्तकात मराठी माणसाच्या विरुद्ध अपमानजनक मजकूर असल्याचा आरोप केला आणि पुस्तक अभ्यासक्रमातून काढण्याची मागणी केली. या पुस्तक जाळण्याच्या घटनेने त्यांना वादात अडकवले. या आंदोलनाने त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय केले, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर टीका केली. या घटनेने आदित्य यांना मराठी अस्मितेचे रक्षक म्हणून प्रस्थापित केले आणि त्यांचे नाव राज्यभर पसरले. या आंदोलनाने त्यांना युवा नेते म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनी शिवसेनेच्या युवा शाखेची धुरा सांभाळण्याची क्षमता दाखवली. 2011 मध्ये आदित्य यांनी मुंबई फर्स्ट ही संकल्पना मांडली, ज्यामुळे मुंबईच्या विकासावर लक्ष केंद्रित झाले.
त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि शिक्षण यावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते विकास आणि सार्वजनिक वाहतूक यावर विशेष लक्ष दिले. या संकल्पनेने मुंबईच्या नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. 2014 जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीतून विधानसभा निवडणूक लढली, तेव्हा आदित्य यांनी प्रचारात सक्रिय भाग घेतला. त्यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभांमध्ये भाषणे दिली आणि युवकांशी संवाद साधला. त्यांची भाषणे आक्रमक आणि तर्कशुद्ध होती, ज्यामुळे त्यांना युवक मतदारांमध्ये लोकप्रियता मिळाली. त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून शिवसेनेची विचारसरणी युवकांपर्यंत पोहोचवली. ट्विटर आणि फेसबुकवर त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि शिवसेनेचा आधुनिक चेहरा बनले.